असं एक व्यक्तिमत्व ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे. विविध मंत्रिपदावर त्यांनी काम केलंय, विविध खात्यांमध्ये काम केलंय. आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणार राधाकृष्ण विखे पाटील साहेब काय म्हणणार, महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाला नवीन दिशा? निश्चितच आहे, कारण आमचे नेते, विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आमचं नेतृत्व करत आहेत. त्यांचं मार्गदर्शन आहे. आणि मला वाटतं ज्या पद्धतीने देश उभारी घेतोय त्यांच्या नेतृत्वाखाली, त्याच पद्धतीने महाराष्ट्र सुद्धा माननीय देवेंद्रजी आमचे जे नेते आहेत मुख्यमंत्री म्हणून, राज्य सुद्धा त्याच पद्धतीने उभारी घेईल. सर्व क्षेत्रामध्ये या राज्याची प्रगती होताना आपल्याला दिसेल. एकूणच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव कुठेतरी मिळत नाहीये, म्हणजे सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, विदर्भात नाही. आता नित्याचं खरं म्हणजे हा सातत्याने भेडसावणारा प्रश्न आहे की कधी भाव कमी होतात, कधी वाढतात. मध्यंतरी भावाचा परिणाम म्हणून आपण सरकारनं सोयाबीन आणि कपाशीला अनुदान दिलं, पण त्याचे अजून शेतकरी बांधवांना समाधान होत नाही. काही मार्ग काढावा लागेल. ह्या वर्षी मात्र आपण जी 1 रुपयाची पीक विमा योजना राबवली, त्याचा मात्र अतिशय सकारात्मक परिणाम दिसतोय. त्याच पद्धतीने याच सोयाबीन, कपास किंवा कांद्याच्या चढउतारा संदर्भात काहीतरी योजना तयार करावी असं मला वाटतं सगळं चर्चेत आहे. पण शेतकऱ्यांना मदत करावी लागेल. 1-2 वर्षाच्या पीक विमा भेटल्या नाही साहेब. मागील जे 1-2 वर्षाचे पीक विमा आतापर्यंत अद्याप शेतकऱ्यांना भेटले. ते 1 रुपयाची पीक विमा योजनेचा लाभ सगळ्यांना मिळाला आहे. पण जे मागे ज्या काही पीक विम्याच्या ज्या त्रुटी होत्या, बऱ्याच ठिकाणी असे आरोप झाले, त्यावेळी सुद्धा विमा कंपन्यांना फायदा झाला, शेतकऱ्यांना काही होत नाही. तर या सगळ्या आता त्रुटी आम्ही दूर करतोय. विरोधकांनी ईव्हीएम वर पुन्हा एकदा ठिकरा फोडला, काय म्हणणार आहे? ज्यांनी जनाधार गमावलेला आहे त्या लोकांच्या आरोपाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. असं वाटतं साहेब, सभागृहामध्ये विरोधी पक्ष मजबूत नाहीये, म्हणजे कुठंतरी तो तालमेल बसणार का आता? कारण महाविकास आघाडीमध्येच तालमेल दिसत नाही. यावर काय होते? असं की ज्याने जनतेने त्या नाकारलेला आहे, आणि विरोधी पक्षाची छोटा असेल त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. परंतु त्यांच्या आपसातले जे मतभेद आहेत त्यामुळे ते आधी कमकुवत जाणार आहे. पण विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे या उलट राज्य सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारची जबाबदारी आणखी वाढणार आहे. साहेब, आपल्याला कृषी खातं मिळावं अशी काही समर्थकांची चर्चा आहे, काय म्हणणार आहे? पक्ष नेतृत्व निर्णय करायचा आहे. आपल्यासोबत एक अभ्यासू व्यक्तिमत्व जे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्यासोबत होते. ही सरकार महाराष्ट्रातला विकास, सर्वांगीण विकास घडवून आणणार आणि येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकारमध्ये ज्या प्रकारे भारताचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, त्याच प्रकारे या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून या राज्याचं नेतृत्व करणार आणि प्रखरपणे येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणार, या प्रकारच्या महाराष्ट्राचा विकास होणार, या प्रकारच्या प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी दिल्या. मी कॅमेरा पर्सन दिलीप दोंडाळसोबत नितेश विलेदार, सिटी न्यूज, विधान भवन, नागपूर.